आज आपल्याला बनायची चिकनची रेसिपी। इथं आणलेलं आहे अर्धा किलो चिकन। त्याला घेऊया स्वच्छ धुवून। त्यासाठी आपण मांडूया कढाईवरती गॅसवर। तेल टाकून घेऊया। त्यात टाकून घेऊया कांदा। कांदा लाल होऊन द्यायचा थोडा। आपला कांदा लाल झालेला आहे, आपण घेऊ टाकू चिकन। टाकूया हळद, मीठ टाकून घेऊ। आपण झाकून ठेवूया थोडं 5 मिनिट आपण शिजून घेऊ त्याला। थोडं पाणी टाकायचं आपल्यावर। पाणी टाकून घेऊ आपण, ते गरम करून झाकून ठेवूया। हे बघा चिकनसाठी घेतलेलं आपण ते खोबरं घेतलेलं आहे। इथं धने घेतलेले थोडी हरभऱ्याची डाळ घेतलेली। इथं लसूण आहे, ते आलं घेतलेलं आहे। इथं कांदा हे घ्यायचं आपल्याला भाजून आता सगळं। थोडी घेतली डाळ, चव लागते डाळीने। ही बघा डाळ लाल झालेली डाळ, अशी लाल भाजून घ्यायची डाळ। सगळे आपले एकत्र भाजून घ्यायचे सगळं, मिक्सरला घेतो सगळं। आपल्याला खोबरं ते टाकून घ्यायचं सगळं। आपलं लाल भाजून घेतलेलं आहे, बंद करू आता गॅस भाजलेला। थोडं थंड झालं की मिक्सरवर काढा। आपलं थंड झालेलं आहे, आपण काढूया मिक्सरवर सगळं आता बारीक करून। हे बघा आपलं बारीक करून झालेलं आहे। हे बघा आपलं शिजून घेतलं याला, आता काढून घेऊया। आपली फोडणी पण द्यायची आहे। तेल टाकून घेऊया, आपली कढाई गरम झालेली। आपल्याला टाकायचा आहे कांदा। थोडा घेतलाय पहिल्यांदा, पण कांदा टाकला होता शिजताना म्हणून थोडा टाकला। आपलं चिकन पण अर्धा किलोचं आहे ना म्हणून।
इथं टाकूया टमाटा आता. आता तिथे खडे मसाला टाकायचे. दालचिनी टाकली, तेजपत्ता टाकलाय, चक्रफूल टाकले, लवंग टाकल्या, मिरी टाकले. हे लाल करून घेऊ. इथं आपल्याला वाटून मिक्सर काढायला टाकून घ्यायचं. टाकायचं मीठ. हे बघा मिरची पावडर घेतलेली, गरम मसाला घेतलेला आहे, मटन मसाला घेतलेला आहे, घरगुती मसाला घेतलेला आहे. हे टाकून घेऊ. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपण. थोडं आपण थोडं शिजून झालेलं आपण हे टाकून घेऊया आता. पाच मिनिटं शिजून द्यायचं आपल्याला चांगलं. टाकूया, कोथिंबीर टाकून घेतली. बघा थोडंसं मीठ टाकून घेऊ. मग अशी टाकलेलं आपण मीठ, त्यामुळे थोडं टाकलं. हे बघा आपलं शिजून झालेलं आहे. हे बघा आमचं चिकन आवडलं तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसं झालंय तर. बघा